नरेंद्र मोदींनी चाय पे चर्चा केली आणि सत्तेची चव चाखली। आता उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचार पे चर्चा अशा प्रकारचं घोषणा केली आहे आणि ही फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही आहे। तालुक्यामध्ये, खेडेगावामध्ये, गावागावामध्ये जावा, गणेशोत्सव मंडळ असतील तिथे तुम्ही ही चर्चा करा आणि लोकांना दाखवून द्या की आम्ही जे मुद्दे मांडले होते ते योग्य होते की नाही होते। आता ही चर्चा कशी असेल? एका चर्चेने केंद्रात सरकार आणलं, एका चर्चेने राज्यातही सरकार आणलं। आता उद्धव ठाकरे जे शिवसेनेच्या पक्षप्रमुख आहेत त्यांनी ही चर्चा केली। कशी असेल चर्चा? म्हणजे शिवसेना स्टाईल असेल की कशी? कसं आहे, आपल्याला माहिती आहे की एक शब्द हा शस्त्रापेक्षा पण प्रभावी असतो। जे शस्त्र करू शकत नाही तो एक शब्द करू शकतो। मेरी झाशी मैं नहीं दूंगी ही म्हणणारी झाशीची राणी, एक झाशीच्या राणीनं अख्ख्या देशामध्ये किंवा त्यावेळेला त्या परिसरामध्ये वादळ निर्माण केलं। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे सांगणारे लोकमान्य टिळक एका वाक्यानं क्रांती केली। डू ऑर डाय हे गवालिया टँकवर 1942 साली आपल्या महात्मा गांधींनी घोषणा केली आणि अख्ख्या देशामध्ये ते रान पेटलं। महाराष्ट्र हा माझ्या मराठी माणसाचा आहे आणि 80% महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला सगळ्यात मानाचं स्थान मिळालं पाहिजे ही घोषणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि उभ्या देशाला दखल घ्यावी लागली की महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांचा, मराठी माणसांचाच सन्मान झाला पाहिजे। हे आज 60 वर्षे अव्याहतपणे हे काम सुरू आहे। आज आपण म्हणता की उद्धव साहेबांनी भ्रष्टाचार पे चर्चा ह्या वाक्यानं काय होईल त्याकरता हा मी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगितला। आपल्याला आठवत असेल 2014 साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाय पे चर्चा केली होती आणि काय सांगितलं होतं? अच्छे दिन लावूंगा, 15-15 लाख रुपये तुम्हाला सर्वांना देणार, तुम्हाला सर्वांना 2-2 कोटी रुपये वर्षाला नोकऱ्या देणार, अशा अनेक घोषणा केल्या होत्या आणि त्या घोषणामुळे खूप मोठ्या अपेक्षेनं या देशातल्या जनतेनं देशाला भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्र मोदींना सत्ता दिली होती। आज संपूर्णपणे देशवासियांचा भ्रम निराश झालेला आहे, पूर्णपणे फसवणूक झालेली आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी हा जो नारा दिला, मी झाशीच्या राणींचा उल्लेख मुद्दामून केला, मी लोकमान्य टिळकांचा उल्लेख मुद्दामून केला, मी महात्मा गांधींचा उल्लेख मुद्दामून केला, मी हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख मुद्दामून केला। आज हे वाक्य काय करेल तर हे वाक्य संपूर्ण देशामध्ये एक क्रांती घडवेल आणि हे भ्रष्ट सरकार उलथून टाकायला आजची उद्धव साहेबांची घोषणा ही एक खूप मोठं ऐतिहासिक काम करेल। बिलकुल। सचिन अहिर पण माझ्यासोबत आहेत। पण सचिनजी, आणि मी पहिल्यांदा यांच्याकडे जातो, पण मला हे सांगा की 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे। वारंवार सातत्याने उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने 2.5 वर्षामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला, कामामध्ये भ्रष्टाचार झाला, मुंबईतल्या सुशोभीकरणामध्ये भ्रष्टाचार झाला, कोस्टल रोडच्या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाला। हे सगळे मुद्दे समोर ठेवले, त्याचा काही उपयोग झाला नाही। विधानसभेत तुम्हाला कमी जागा मिळाल्या। असं आहे, त्याचा उपयोग झाला नाही असं नाही, हे आपल्याला क्षणिक वाटलं की त्याचा उपयोग झाला नाही। आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा आहे। का मोर्चा आहे तर हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये इथली निवडणूक आणि इथली आमची सत्ता चोरण्याचं काम आणि चोरून विद्यमान सत्ताधाऱ्यांना देण्याचं काम निवडणूक आयोगाकडून झालं आहे, याच्या विरोधात तो मोर्चा आहे। आणि म्हणून 60 लाख मतं ही 3 महिन्यात कुठून वाढली आणि त्या 60 लाख मतांनी आमचा घात केला। तो घात केला सरकारी पैशातून, स्वतःच्या खिशातून नाही, 50 खोक्यातून कमवलेले पैसे नाही। लाडक्या बहिणींची घोषणा त्या ठिकाणी झाली, शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ म्हणून घोषणा झाली, अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी मदतनीस असतील, आशा वर्कर असतील, उमेद संघटनेच्या महिला असतील, त्यांना आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाढवून देऊ हे सांगितलं। सरकारी नोकरीमध्ये शिक्षकांची भरती करू म्हणून सांगितलं, मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणून सांगितलं, धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणून सांगितलं। या सगळ्यांना फसवून त्यांच्या अपेक्षा वाढवून हे सरकार आलेलं आहे। याचा अर्थ ही निवडणुकाची स्ट्रॅटेजी असते ना, एखादा पक्ष निवडणुकीमध्ये उतरतो तो आश्वासन देतो, नवीन योजना देतो। सचिनजी, एक मिनिट ते बोलतीलच माझ्यापेक्षा। निवडणूक आयोग का त्यात उतरला? निवडणूक आयोग का उतरला? सरकार उतरला आम्ही समजू शकतो, निवडणूक आयोग का उतरला? 60 लाख मतं कुठली वाढली? निवडणूक आयोगाचं एक काम नाही, ती स्वायत्त संस्था आहे।
देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्या पद्धतीनं अशा पद्धतीनं निवडणूक आयोगावर आक्षेप, निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल शंका आणि निवडणूक आयोगच या सगळ्याला जबाबदार आहे, अशा प्रकारचा देशातल्या जनतेचा समज होण्याची ही पहिली वेळ आहे. आणि म्हणून सरकार उघडलं तर तसं वागलं तरी चालेल, निवडणूक आयोगानं वागता कामा नये. जाधव साहेब, मी येतो तुमच्याकडे, पण सचिनजी मला सांगा, तुम्ही निवडणुका लढवता, म्हणजे तुम्ही ज्या पक्षातर्फे निवडणुका लढवता त्यांचे कार्यकर्ते असतात, बूथ एजंट, बूथ पोलिंगवर बसलेले लोक असतात, ते एवढे गाफील राहिले की एवढे मतदान वाढलं 1 कोटीपर्यंत. आपण जर बघितलं असेल तर जर लास्टचा जो फॉर्म दिला जातो तो मॅच व्हायला पाहिजे की नाही. परंतु एक गोष्ट ही सरसकट स्पष्ट आहे की टायमिंग संपल्यानंतरची टक्केवारी जी वाढलेली आहे हा संशयास्पद आहे ना. अनेक बूथमध्ये एक वेळ संपल्यानंतर माणसं थांबतात, काय काय ठिकाणी निघून जातात आणि एकत्रित फॉर्म भरला जातो, 17 नंबर फॉर्म, ज्याला आपण 70C फॉर्म म्हणतो, हे आपण दाखवण्याचं काम केलं. पण त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळी सी फॉर्मची घोषणा होऊन गेल्यानंतर 1% रात्री एक वेगळं पर्सेंटेज, दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट तो पर्सेंटेज जम होतो. करेक्ट. म्हणजे हे आणि हे वेबसाईटचे नंबर्स आहे, आम्ही म्हणत नाही. आणि नंतर ते सांगते नाही आता हे आम्हाला नंतर जे सर्व रेकॉर्ड झाले त्याच्यानंतर आहे. हा तर संशय आहे. हेच तर आमचं म्हणणं आहे. आणि हे पुरावेनिशीर जर काँग्रेस पक्षाने आणि विरोधी पक्षांनी हे जर मांडण्याचं काम केलं तर एवढी धास्ती काय आहे. आणि विलाजी तुम्ही म्हटल्याप्रमाणे निवडणुकीचे निकाल हा एक भाग जरी असला, ह्याचा अर्थ आम्ही बोलायचं नाही मग लोकशाही पद्धतीने. ज्या विधान परिषदमध्ये पुरावेनिशील आम्ही एका मंत्र्यांवरती आरोप केले, राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि कारवाई करू म्हणून सांगितलं, 3 दिवसानंतर त्याच मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतायत काय काळजी करू नका, आम्ही पूर्ण तुमच्या मागे उभे आहोत. म्हणजे हे काय चाललंय काय की राज्याचे एक मुख्यमंत्री घोषणा करतात कारवाई न करता त्याला समर्थन करण्याचं काम उपमुख्यमंत्री जाऊन करतायत. ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे लोकांमध्ये जे आक्रोश निर्माण झालेला आहे, आंदोलनाच्या स्वरूपात आम्ही लोकांसमोर काम करतो. विधानसभेमध्ये जाधव साहेब 2-3 प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत. आंदोलनही मोठं आहे. विधानसभेत विरोधी पक्ष हतबल होता. मी असे अनेक विरोधी पक्ष नेते पाहिले की जे विधानसभा सळो की पळव करून सोडायचे. तर यावेळेला बरेचसे मुद्दे, 4 मंत्री होते, रमी खेळताना मंत्री आहे. कुठला विरोधी पक्ष नेता हतबल बघितला? विरोधी पक्षच हतबल होता ना. कुठला विरोधी पक्ष नेता हतबल बघितला सांगा ना. पुढे उद्धव ठाकरेची शिवसेना, मला सगळं 4 मंत्री आहेत. सभेमध्ये विरोधी पक्ष नेता नेमलाच गेला नाही. तुमच्यासारख्या सिनियर विरोधी पक्ष म्हणतोय, नेता म्हणत नाही. विरोधी पक्ष हतबल अजिबात नव्हता. अध्यक्षांचं वागणं काय होतं हे शेवटच्या दिवशी मी माझ्या तोंडातून बाहेर येऊन सांगितलं. काय करणार विरोधी पक्ष? करणार काय? अध्यक्ष जर पक्षपाती वागत असतील तर विरोधी पक्ष संख्येने कितीही असला तरी तो काही करू शकत नाही. त्याचा तो हतबलच होतो. या रस्त्याच्या लढाईमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे. ठाणे असेल, कल्याण, डोंबिवली, मुंबई, नागपूर, पुणे, हे सगळ्या महापालिकेच्या निवडणुका आहेत. वोट चोरी आहे आणि विधानसभेमध्ये तुमचं ऐकलं जात नाही, मंत्र्यावरून कारवाई होईल. तर हे आंदोलन तुम्हाला किती पुढे घेऊन जाईल? कोण आंदोलन तर आम्ही पुढे घेण्याचं आमच्या आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की आता ही चर्चा थांबणार नाही. ही चर्चा आता नाक्यावर त्यांनी काय म्हटलं, भ्रष्टाचारी सरकारनं याच्यावर चर्चा करा, भ्रष्टाचारी मुद्द्यावर चर्चा करा. ती होणारच, सुरूच राहणार आहे, थांबणार. बिलकुल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नाक्यावर तालुक्यामध्ये चर्चा करायचं ठरवलेलं आहे. शिवसेनेचे जे शाखा असते ती अत्यंत मजबूत असते, संघटन चांगलं असतं. आता जोडीला राज ठाकरे आलेले आहेत. कदाचित या मुद्द्यावर राज ठाकरे त्यांना पाठिंबा देतील, त्यांचे कार्यकर्ते पाठिंबा देतील, माहीत नाही. पण काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे, या तिघांनी मिळून जर ही चर्चा पुढे नेली तर त्याला महत्त्व आहे. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात म्हणून काँग्रेस जरा नाराज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंची ही चर्चा जी आहे, म्हणजे थेट चाय पे चर्चेशी त्याची तुलना केली जाईल. जर यशस्वी झाली तर कदाचित उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होईल, आणि जर नाही झालं तर कदाचित उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला या चर्चेतून काही फलित होणार नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वोट चोरीचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ही वोट चोरी जर महानगरपालिकेत रोखता आली, जर झाली असेल तर कदाचित महाविकास आघाडी म्हणून या तिन्ही पक्षाला फायदा होऊ शकतो. पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर किंवा वळणावर येऊन महाराष्ट्राचं राजकारण आलेलं आहे. कारण उद्धव ठाकरेंना विधानसभेमध्ये जे अपयश मिळालं त्यातून उद्धव ठाकरेंची शिवसेना संपते की काय, म्हणजे उद्धव ठाकरे यांची ताकद कमी होती की काय, असा प्रश्न जो चर्चेला होता तो या चर्चेतून तो पुढे ती पुन्हा वाढते की नाही हे कळेल. पुढे जर्नलिस्ट कामेश सह विलास आठवले, न्यूज 8 महाराष्ट्र.